की तुमचं आयु म्हणजे अगदी आयुष्य याच्यामुळे वाढतं. उठताना फ्रेशपणा न जाणवणं किंवा आळस जाणवणं, ह्या गोष्टी. याच्यासोबतच आता खूप सारे प्रोफेशन्स असे आहेत की जसं मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह झाले, डॉक्टर झाले किंवा वकील झाले किंवा पुढे जॉब करणारे झाले, ह्या लोकांना हे शेड्यूल बसवणं थोडं अवघड आहे. शांभवी आयुर्वेदिक क्लिनिक. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्वजण. आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं की जेवण कसं करायला पाहिजे आणि ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जेवणाची वेळ कशी असायला पाहिजे. तर जेवणाची वेळ समजून घेण्याआधी आपण जाणून घेऊया की ह्या जेवणाच्या वेळेमागचं नेमकी सायन्स कसं आहे. तर मित्रांनो, आयुर्वेदाचे ग्रंथ ज्यांनी लिहिले त्यांनी लिहिताना फार विचारपूर्वक लिहिले आणि याच्यामध्ये खूप साऱ्या सायंटिफिक गोष्टींचा वापर केलेला आहे. तर त्याच्यामध्येच या जेवणाच्या वेळेसाठीही त्यांनी आधी काळ म्हणजे वेळ समजून घेतली. तर ही वेळ जी आहे ती खरी दोन प्रकारे असते. एक म्हणजे पूर्ण दिवस आणि दुसरं म्हणजे पूर्ण वर्ष. तर हा जो दिवस आहे, हा दिवस पृथ्वी जेव्हा तिच्याभोवती भ्रमण करते तेव्हा तयार होतो आणि पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती भ्रमण करते तेव्हा एक वर्ष तयार होतं. तर या ठिकाणी त्यांनी वेळेसोबतच सूर्याला फार महत्त्व दिलेलं आहे. कारण शेवटी म्हटलेच की सूर्यच हा सर्व आरोग्याचा कारक आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये आपण जर बघितलं तर सूर्याची फार उपासनाही होते आणि सर्वजण सूर्याला मानताही. कदाचित त्याच्या मागचं हेच कारण असेल. तर पचनव्यवस्थेमध्येही सूर्याचा तितकाच महत्त्वाचा रोल आहे. कारण शेवटी पचन करण्याची क्षमता मानवाला कळत नकळत ही सूर्यापासूनच मिळते. तर यासाठी आपण सूर्याला पचन संस्थेमध्ये किंवा जेवणाच्या वेळा ठरवण्यामध्ये फार महत्त्व दिले. आपण व्हिडिओच्या पुढे जेवणाची वेळ ॲक्च्युली कशी असली पाहिजे हे तर जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी आपण योग्य वेळी जेवण केल्याचे काय फायदे होतात ते जाणून घेऊया. तर मित्रांनो, त्यातला सर्वात महत्त्वाचा फायदा असा आहे की योग्य वेळी जेवण केल्यामुळे आपली जी पचनसंस्था आहे ती एकदम निरोगी राहते. अजून त्याचा दुसरा फायदा असा आहे की तुम्ही जो घेतलेला आहार आहे तो व्यवस्थित पचतो आणि शरीराच्या पूर्ण कार्यासाठी तो व्यवस्थित वापरला जातो. अजून त्याचा तिसरा फायदा असा आहे की तुमचं आयु म्हणजे अगदी आयुष्य याच्यामुळे वाढतं. त्याच्यासोबतच तुमचं आरोग्य तर तुम्हाला भेटतंच, पण तुमची रोगप्रतिकारशक्ती किंवा कार्य करण्याची क्षमता, तुमचं शारीरिक बल, मानसिक बल या सर्व गोष्टींचा फायदा तुम्हाला त्यातून होतो. अगदी शास्त्राने असं म्हटलं आहे की तुमचे केस किंवा त्वचा, तुमचा फ्रेशपणा किंवा एनर्जी ही सर्व काही फक्त योग्य वेळी जेवणामुळे भेटते. आता याच्यातला दुसरा विषय आहे की आम्ही जर वेळेवरती जेवलो नाही तर आमच्यासोबत काय होणार. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही जर वेळेवरती जेवले नाही तर तुमचं पचन खराब होईल. तर पचन खराब होताना काय होईल त्याच्यामध्ये, तर पचन खराब झाल्यानंतर तुमचं पोट फुगणं, पोट जड पडणं, अंग जड पडणं, सकाळी उठताना फ्रेशपणा न जाणवणं किंवा आळस जाणवणं, ह्या गोष्टी जाणवतील. याच्यासोबत जेव्हा तुम्ही अवेळी जेवण हे खूप दिवस फॉलो करता, म्हणजे काही काही लोकांचं प्रोफेशनच असे किंवा कामच असे की त्यांना वेळेवरती जेवायला जमतच नाही. तुम्ही जेव्हा अवेळी जेवण हे खूप दिवस फॉलो करता तर त्याच्यामुळं अक्षरशः तुम्हाला दीर्घकालीन पोटाचे आजार जडण्याचाही चान्स असतो किंवा काही लोकांनी जडतातही आणि खूप वारंवार औषधे किंवा मेडिसिन घेऊनही ते आजार अक्षरशः बरे होत नाही. आणि जेव्हा केव्हा तुम्ही परत एखाद्या डॉक्टरांकडे जाशाल किंवा त्यांचे मेडिसिन घेशाल त्यावेळेसही तुम्हाला वेळेवरती जेवण करणं हेच पहिलं पथ्य असणार आहे आणि त्याच्यानंतरच बाकीचे मेडिसिन व्यवस्थित काम करणार आहे. तर आपण आता जेवणाची वेळ समजून घेऊया. तर जेवणाची वेळ समजून घेताना काही बेसिक गोष्टी त्या आधी समजून घ्या की जेवणाची वेळेमध्ये एक पूर्ण दिवसभराची जेवणाची वेळ, त्याच्यासोबतच जे ऋतू बदलतात म्हणजे पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा, हे जे ऋतू बदलतात याच्यानुसार तुमची पचनाची क्षमता बदलते. तर यामुळे दिवसभराच्या वेळेसोबतच या ऋतूंनुसार आपण आहारही बदलला पाहिजे. त्याच्यासोबतच तुमची प्रकृती कोणती आहे ते बघून व्यवस्थित ॲनालाइज करून मग तुम्हाला आहार दिला पाहिजे. आणि त्याच्यासोबतच देश, तुम्ही कोणत्या ठिकाणी राहतात, कोणत्या एरियात राहतात त्याच्यानुसारही आहार बदलतो. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. ते येणाऱ्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण बघणार आहोत. तर आज मी फक्त तुम्हाला दिवसभराची वेळ कशी असली पाहिजे त्याच्याबद्दल बोलतो. तर सर्वात पहिल्यांदा आपण उठल्यानंतर आपण सकाळी 8 वाजता नाश्ता केला पाहिजे. नाश्त्यामध्ये आपले सर्व हलके पदार्थ पाहिजे. तर ह्या ठिकाणी बऱ्याचदा पेशंटकडून अशी शंका ऐकायला भेटते की डॉक्टर आम्ही सकाळी नाश्ता केला नाही तर आम्ही नंतर डायरेक्ट जेवण केलं तर मित्रांनो असं चालणार नाही. कारण सकाळी नाश्ता करणं खूप गरजेचं आहे. कारण सकाळच्या कामांसाठी, मुवमेंटसाठी तुम्हाला थोडीशी शक्ती आवश्यक आहे आणि दुपारचा 12चा जो आहार तुम्ही घेणार आहे तो पचवण्यासाठीही शरीराला जी शक्ती पाहिजे ती त्याच्यातूनच मिळणार आहे.
आता यानंतर तुम्हाला दुपारी 12 वाजता जेवण करायचं आहे. तर 12 वाजता जेवण नक्की का करायचं आपल्याला? कारण सकाळी 10 वाजेपासून उष्णता वाढायला सुरुवात होते, तर ती दुपारी 2 वाजेपर्यंत असते आणि ती 12ला मात्र चांगली पीकवरती असते. तर 12ला आपल्याला खूप चांगली भूकही लागते आणि आपण कोणतंही अन्न थोडंसं जास्त जरी खाल्लं तरी ते सहजासहजी पचतं. तर यासाठी आपण 12ला जेवण केलं पाहिजे आणि 12ला आपण पूर्ण पोटभर जेवण केलं पाहिजे. आणि जितकं आपण म्हणजे 12च्या आधी जेवण करू किंवा 12च्या नंतर जेवण करू, म्हणजे उदाहरणार्थ मी 11:30ला जेवलो किंवा मी 12:30ला जेवलो, तर ते एक वेळेस पचन होईल किंवा इवन 11 ते 1च्या दरम्यानचं पचन होईल. पण तुम्ही अगदी 10 वाजता जेवले किंवा तुम्ही दुपारी 2 वाजेनंतर जेवण केलं, तर या दोन्ही वेळेस तुम्हाला अपचन होण्याची शक्यता खूप असते. आणि एकदा की तुमचं याच्यातून अपचन तयार झालं की पुढला जो तुम्ही आहार घेणार आहे तर तो व्यवस्थित पचणार नाही आणि त्याच्यातून दुसऱ्या गोष्टी घडायला सुरुवात होती. यानंतर आपण 3 वाजता जो आहे तर 3 वाजता आपण थोडासा नाश्ता करायचा किंवा स्नॅक्स, एखादा फळ म्हणा, काहीतरी खाऊन घ्यायचं आहे आणि संध्याकाळी 7:30-8 वाजता परत हलकं जेवण करायचं आहे. आपल्याला 8 वाजता जेवण का करायचं आहे? कारण आपण 8 वाजता जेवण केल्यानंतर 10 वाजता आपल्याला आरामशीर झोपता येतं. बऱ्याचदा काही लोकांचं 10 वाजेनंतर जेवण होतं, तर असं ज्या लोकांचं 10 वाजेनंतर जेवण होतं त्यांना जळजळीची किंवा पित्ताचे त्रास होण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जेवणाची वेळ समजून घेतली. तर ह्या जेवणाच्या वेळेसंबंधितलं एक चार्ट मी तुम्हाला देणारच आहे, पण आपला खरा आहार तेव्हा निश्चित होईल जेव्हा आपण प्रकृतीनुसार, ऋतूनुसार, देशानुसार आहार समजून घेऊया आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण हळूहळू तो समजून घेणार आहोत. तर आत्ता लगेच घाई करू नका. तर आत्ताच्या ह्या व्हिडिओपासून तुम्ही फक्त जेवणाच्या वेळा फॉलो करायची सवय लावा. एकदा का तुम्हाला जेवणाची वेळ फॉलो करायची सवय लागली तर ते पुढच्या गोष्टी मॅनेज करायला फार सोपं. आता याच्यासोबतच आता खूप सारे प्रोफेशन्स असे आहेत की जसं मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह झाले, डॉक्टर झाले किंवा वकील झाले किंवा कुठे जॉब करणारे झाले, ह्या लोकांना हे शेड्यूल बसवणं थोडं अवघड आहे. तर अशा वेळेस अशा लोकांनी काय करावं की दुपारच्या 12च्या जेवणाला जरा खूप जास्त वेटेज द्यावं. म्हणजे बऱ्याचदा आम्ही असं पेशंटकडून ऐकतो की डॉक्टर आम्ही याच्यासाठी सकाळी जेवण करतो कारण आम्ही डबा घेऊन जाऊ शकत नाही किंवा आम्हाला ते थोडंसं त्रासदायक वाटतं. तर ह्या गोष्टी आपल्याला कुठंतरी बदलायला पाहिजे आणि आपला सर्व फोकस हा आपल्या आधी आरोग्याकडे पाहिजे. जेव्हा आपलं आरोग्य चांगलं राहील तेव्हाच आपल्या ज्या सर्व गोष्टी त्या आपण व्यवस्थित करू आणि जेव्हा आपलं पचन चांगलं राहील तेव्हा आपलं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य अतिशय उत्तम राहील आणि आपली एनर्जी आणि पॉझिटिव्हिटी खूप छान राहील. असं जेव्हा होईल तेव्हा आपल्या जीवनात प्रगतीही खूप छान होईल. अजून तुम्हाला पचनासंबंधित काही शंका असतील किंवा काही माझ्यासोबत बोलायचं असेल तर प्लीज ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा. इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण अजून टॉपिक कवर करत जाणार आहे आणि शांभवी आयुर्वेद या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हे जरूर शेअर करा. हे फक्त पोटाच्या आजारांच्या पेशंटसाठी नाही आहे, हे प्रत्येकाचं आरोग्य जपण्यासाठी. थँक्यू.